हॅलो, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, व्हिडिओ आहे 17 जूनचा, म्हणजेच 18 तारखेला आरवीची शाळा चालू होणार होती आणि 17 तारखेचा आम्ही हा शूट केलेला व्हिडिओ आहे. तर इथे आरू बसलेली आहे, हे ऑरेंज खाते आहे आणि तिला संध्याकाळची थोडीशी भूक लागलेली होती, तर मी म्हटलं ऑरेंजच खा. आणि संध्याकाळी बाल्कनीमध्ये बसून तिचा छानसा वेळ जातो. उद्यापासून शाळा चालू होणार होती, तर ती मला म्हणाली स्वतःहूनच की आई आज आपण केंद्रात आधी जाऊन येऊ. मी तिला म्हटलं ठीक आहे. संध्याकाळचा दिवा वगैरे लावला आणि सकाळी ह्यांनी पूजा केली आरूच्या बाबांनी, पण फुलं काही सकाळी पाहिजे तेवढी नव्हती. मग नंतर जेव्हा फुलं घरात आली त्यानंतर मग मी देवाला फुलं वगैरे वाहिली, संध्याकाळची धूपदीप दिवाबत्ती केली, सगळं माझं आवरलं. त्यानंतर आम्ही गेलो केंद्रात. आरूला असं होतं की आज उद्या शाळा सुरू होणार आहे, पहिले मी स्वामींचं दर्शन घेते, आई स्वामींचा आशीर्वाद घेते आणि उद्यापासून अभ्यासाला सुरुवात करते. आता माहिती नाही अभ्यास कसा करेलच ती व्यवस्थित, फक्त कसं असतं ना, लहान मुलांच्या मागे लागावं लागतं आणि ते करून घ्यावं लागतं. त्यामुळे आता माहिती नाही किती काय करते आहे ते. पण आता आम्ही आलो आहे केंद्रात आणि खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी फ्रेश एकदम स्वामींच्या दर्शनाला येतो ना, ते खूप छान असतं. इथे आरू स्वामींना मुजरा करते आहे आणि तिला ह्या गोष्टी काही सांगाव्या नाही लागत, ती स्वतःहून सगळं करते. केंद्रात दर्शन झालं आणि आम्हाला एक छोटीशी कॅट भेटली, तर तिला खूप प्रचंड भूक लागलेली होती आणि आरवीच्या हातामध्ये जे तुम्ही आधी पण पाहिलं असेल छोटंसं चिप्सचं पॅकेट होतं, छोटंच होतं ते ॲक्च्युली, त्याच्यात पण तिला ते असं झालं की आई त्या कॅटला भूक लागली, ती माझ्या मागे मागे येते, मी त्या कॅटला देऊन टाकते. तर मी ते कॅटला दिले खायला आणि नेहमीप्रमाणे जो आपला वेळेवर गोंधळ उडतो तेच माझं पण इथे झालं. आरवीचे आधीचे जे छोटे स्पोर्ट्सचे शूज होते ते मी धुवून वगैरे 8-10 दिवस आधीच ते धुवून क्लीन करून सगळे स्वच्छ करून ठेवले आणि वेळेवर झाली गडबड. आदल्या दिवशी बघितले तर ह्या शूजचा नंबर मोठा होता आणि छोट्या साईजचे धुतले गेले होते. सो माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिने हेअर ड्रायरचा ऑप्शन दिला आणि मी ते हेअर ड्रायरने सुकवले सगळे शूज आणि ते छान सुकले सुद्धा. उद्यासाठी पहिल्या दिवसाचा टिफिन आरूला फेवरेट हवं होतं साबुदाण्याची खिचडी. मी माझे दुसरे कामं करत होते आणि तिचं फेवरेट काम आहे साबुदाणा भिजत घालणं वगैरे सगळं. ती माझं बघते त्याप्रमाणे तिला ते काही ना काही उद्योग करायचे असतात आणि हात क्लीन केले तिने आणि तिच्यासाठीचा साबुदाणा आणि तिच्या बाबांना पण सकाळी नाश्त्यासाठी होईल अशा याच्याने तिने साबुदाणा भिजवला. आरूची उद्यापासून स्कूल चालू होणार आहे आणि त्याचबरोबर माझी सुद्धा शाळा चालू होणार आहे. तर ही आहे आरूची स्कूल बॅग. मागच्या वर्षी जी होती तीच स्कूल बॅग असणार आहे. ह्या वर्षी काही नवीन घेतली नाही, कारण म्हटलं आता फर्स्टला जाणारच आहे, तर फर्स्टला जाताना भरपूर जास्त वह्या पुस्तकं असतील आणि सगळा अभ्यास पण जास्त असणार, त्यामुळे बॅगही थोडीशी मोठी लागेल. ही तशी पण मोठीच आहे तिची बॅग आणि एकदम चांगल्या क्वालिटीची घेतली होती घेताना, सो एवढं वर्ष निघून जाईल तिचं. आणि हे आहेत सगळे पुस्तकं. हा, आणि विशेष म्हणजे तुम्हाला दाखवायचंय. काय दाखवायचंय यार? फोटो, स्वामींचा फोटो. बघा, दरवर्षी आरू बॅग मध्ये फोटो लावते. काही दिवसांनी ते जे लावलेलं असतं सेलोटेपने, लॅमिनेटेड आहे, सेलोटेपने जे लावलेलं असतं ते काही दिवसांनी निघून जातं आणि मग त्यानंतर आरू पुढच्या कप्प्यात वगैरे ठेवत असते स्वामींचा फोटो. पण स्वामी सोबत असल्याशिवाय आरू नर्सरी पासून स्कूलला जातच नाही. स्वामी सोबत पाहिजेच असतात तिला पूर्ण. आणि मला कसं टेन्शन वगैरे आलं तर स्वामी सोबतच असतात. हो, स्वामी सोबतच असतात. टेन्शन आल्यावर कसलं टेन्शन येतं तुला? म्हणजे असं अभ्यासाचं असं घाबर म्हणे भूत वगैरे मनात ना, भूत घाबर सारखं काही मनात आलं तर स्वामी बघ, स्वामी असतात, स्वामी आजोबा सोबत असतात. ओके ओके, असं ती काही काही तिच्या मनातल्या गोष्टी सांगते आहे. आणि आता आम्ही इथे बॅग भरतोय. ह्या आहेत आरूच्या वह्या. ह्या वर्षी शाळेने खूप छान वह्या दिल्या ह्या आणि तिला पण खूप आवडलाय. हो ना आरू? वह्या खूप आवडल्या ह्यावेळेस. आणि हा एक कलर आहे, हा एक फ्लोरोसंट ग्रीन कलर आणि हा एक चेरी रेड कलरचा आहे. छान वह्या आहेत. एक आहे मॅथ्स साठी आणि एक आहे इंग्लिश साठी. छान वह्या आहेत एकदम, खूप इंग्लिश साठी. हा, त्या तुला शाळेत जाण्याची तर खूपच घाई झाली आहे. तिला असं झालं होतं की आज का नाहीये ती तारीख, उद्या का नाहीये ती तारीख. तिला खूप आवडतंय, तिला शाळेत जायचंय आणि माझं पण पटापट कामं पण होऊन जातील आणि शाळेचं रुटीन असलेलंच बेस्ट असतं असं मला तरी वाटतं.
मुलं एकदा शाळेत गेले की तेवढ्या वेळात आपले पण सगळे कामं होऊन जातात, सगळं फटाफट आवरलं जातं आणि ते रुटीन एक बेस्ट असतं. प्रत्येक आईसाठी ते बेस्ट रुटीन असतं, मुलांसाठी सुद्धा बेस्ट रुटीन असतं. तर आता सध्याच्या दिवस आता माहित नाही, आज उद्याच्या दिवस तर आम्हीच कंपास बॉक्स नेते, आमचं लक्षातच नाही राहिलं. उद्या नवीन कंपास बॉक्स, उद्या आरू नवीन कंपास बॉक्स आणणार आहे. ब्लॉग मध्ये आम्ही ते पण ते पण दाखवू, न्यू कंपास बॉक्स पण दाखवू. ऍक्च्युली माहिती नाही, ती म्हणते की मला घ्यायची युनिकॉर्नची वगैरे एखादी वेगळी, ती पण तशी चांगलीच आहे. बॅग पण युनिकॉर्न आणि कंपास पण युनिकॉर्न, दोन्ही पण चांगलं आहे. पण ठीक आहे, आता मुलांचे हट्ट असतात तर एखादी वस्तू घ्यायला काही हरकत नाही. इथे छोटंसं तिला सगळं सामान मी दिलंय, छोटं उद्या थोडंसं द्यायचं आहे तिला सगळ्या गोष्टी. एक 4 लाईन बुक आणि एक इंग्लिश ही देणार आहे आम्ही. आणि आरवीचे आजोबा आले होते तर त्यांनी खूप छान असं इथे छान अक्षरात असं नाव लिहिलेलं आहे तिचं, सुंदर अक्षर त्यांचं. मी तुम्हाला बॅक कॅमेराने पण दाखवते. हे बघा, असं छान असं अक्षर आहे. तिच्या आजोबा ते आर्टिस्ट आहे आणि त्यांनी खूप छान आरवीचं इथे नाव लिहिलेलं आहे पूर्ण. मस्त वाटतं एकदम. तिला पण पाहायला खूप आवडलं आणि तिला असं आनंद होतोय की मम्मा मी उद्या हे टीचरला पण दाखवणार. छान असं त्यांची काही ना काही क्रिएटिव्हिटी असते आजोबांची. त्यांनी हे छान अक्षरामध्ये तिचं नाव पण लिहिलंय, 2-3 बुक्सवर लिहिलंय. बाकी बऱ्याच काही अजून गोष्टी पण त्यांनी छान केल्या पेजेसवर. तर तिला हे पाहून खूप आनंद होतो. नवीन बॉटल, नवीन सगळ्या गोष्टी, तर तिला पण ते करायला आनंद होतोय. आणि इथे सकाळची बॉटल आत्ताच भरून पाणी पिणं पण चालू आहे. आणि हे एवढे सगळे पुस्तकं आहेत छोट्या मुलांना, त्या मानाने खरंच खूप पुस्तकं असतात. आता हेच बघा, मॅथची तर बुक अजून तिकडे आहे पडलेली, पण बाकी पण बुक्स इतके आहेत. तरी तसं म्हटलं तर मागच्या वर्षापेक्षा ह्यावेळेस बुक्स जरा कमी वाटत आहेत. बाकी तर हे क्राफ्टचं वगैरेच बुक आहे. आणि हे फोनिक्सचं, इंग्लिश फोनिक्सचं, त्यानंतर काय आहे एन्व्हायरमेंटल स्टडी, बस हेच आहे. एक क्राफ्टचं, एक मॅथची बुक आहे. असं सगळं आहे. पण हे एवढं काही आज द्यायचं नाहीये, म्हणजे उद्यासाठी एवढं काहीही द्यायचं नाही आरूला शाळेमध्ये. जेव्हा शाळेत सांगतील, सॅटर्डेला वगैरे मीटिंग होईल आणि त्यानंतर सांगतील की कोणते बुक्स द्या मुलांना, कोणते नका देऊ वगैरे. पण एवढे आता बुक्स बिलकुल द्यायचे नाहीये. मी तिला 2च वह्या देणार आहे आणि बाकी सगळं घरीच ठेवणार आहे, काहीच बाकीचं देणार नाही. जेव्हा शाळा सांगेल तेव्हाच, कारण लहान मुलं कसं असतं ना, पुस्तकं फाडतात वगैरे. आणि हे एक आहे, काय म्हणतात आपण त्याला, बोथ साईड कलर पेपर जे असतात ना, ते क्राफ्ट पेपर, हे एक पॅकेट शाळेने दिलेलं आहे. आणि ह्यावेळेस हे एक क्ले पण दिलंय त्यांना, असं क्लेचं बॉक्स आहे आणि त्यातनं काही ना काही क्रिएटिव्हिटी वगैरे असे वेगवेगळे शेप्स दिलेले आहेत त्याच्यावर. आणि त्याप्रमाणे मुलं काहीतरी क्रिएटिव्हिटी क्लासमध्ये करणार असं पण आहे. हे पण त्यांच्याकडे जमा करून घेतील ते, आणि जेव्हा काही त्यांचं ठरलेलं असेल त्या दिवशी मुलांकडनं ह्या ऍक्टिव्हिटी शाळा करून घेते. खूप छान आहे तसं आरूच्या शाळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी. आणि प्रोजेक्टसाठी किंवा असाइनमेंट्स वगैरे ज्या असतात मंथली, त्याच्यासाठी ह्या वेळेस अगदी मोठ्या फाईल दिल्या आहे. फाईल बघूनच मी घाबरले होते की काय असेल याच्यामध्ये, काय करायचं असेल असं, असाइनमेंट वगैरे प्रोजेक्ट असं असेल. आणि अशा प्रकारच्या 2 फाईल शाळेने सांगितल्या. सो 2 फाईल आम्ही आणलेल्या आहेत, म्हणजे कंपल्सरीच आहे ते. आणि फायनली ही आहे आरूची बॉटल. याच्यामध्ये आरू उद्या पाणी नेणार आहे. आज झालंय तिचं उद्घाटन पण करून झालंय, पण उद्यापासून ती शाळेमध्ये हीच बॉटल नेणार आहे. हो ना आरू, हीच बॉटल नेणार आहेस ना उद्यापासून शाळेमध्ये? छान वाटतंय ना तुला? आता आमची शाळेची तयारी फायनली झालेली आहे. आणि आरू कसं वाटतंय आता तुला जायचं असतं ना? ओके, रडणार नाही आहेस ना? आई सोडायला नाही येणार आहे? ठीक आहे ना? व्हॅन काकांबरोबर जाणार ना? हो. ओके, गुड गर्ल. रडणार तर नाही ना? नाही. मग घ्यायला पण नाही येणार? माझ्या फ्रेंड्स वगैरे कोणीच नाही रडणार? व्हेरी गुड गर्ल. सो आता उद्या बघू सकाळी काय होतं, आरवी रडते की काय करते मला पण नाही माहिती. येतच मुलांना थोडंसं रडू. आणि ह्यावेळेस काय झालं, ऍक्च्युली सुट्ट्या पण खूप होत्या, तर होऊ शकतं असं की ती रडेल, पण माहित नाही. डोंट नो, आता सकाळीच बघायचं की काय होतं ते. ओके, चला बाय बाय, भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा, आता इथे आरूच्या शाळेची मला बाकीची तयारी करायची आहे, जसं की टिफिन वगैरे बनवायचा आहे. आणि रात्रीच तिने साबुदाणा पण भिजवला आहे, सगळ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत. तर आता ते सगळं करते, टिफिन भरते, तिची तयारी करते शाळेची. खूप प्रचंड आवडते आरवीला. साबुदाण्याची खिचडी म्हटली की आठवड्यातून 3 दिवस दिली तरी पण चालते. आणि फर्स्ट डे म्हटल्यावर तिने साबुदाण्याची खिचडीच नेली. तर इथे सगळं आवरण्याची इतकी घाई, आणि ती उठल्यावर मी तिला सरप्राईज दिलं की आरू
तुला बघ मी नाश्ता ब्रेकफास्ट पण रेडी केलेला आहे. तर ती बोलली नको आहे मला, आणि चहा बिस्किट वगैरे तर मुलं सकाळी नाहीच खाऊन जात, असंच काहीतरी खाऊन जाते ती. कधीतरी मूड असेल तर चहा बिस्किट खाते, म्हणजे चहाचं काही चहा पितच नाही, फक्त ते बिस्किट खाण्याचं तिचं असतं, तर तेवढं ते खाते. आणि पटापट सकाळचा वेळ पुरतच नाही किती पण म्हटलं तर. आणि आज खूप वेळेच्या आधीच आरवी तयार झालेली होती. तिचं काही स्पोर्ट्सचा ड्रेस वगैरे नवीन नव्हता, तरी पण शाळेत जाण्याचा तिला जो उत्साह होता तो खूप छान होता. आणि मला पण खूप छान वाटलं ॲक्च्युली. मला वाटलं नाही की तिला पहिल्या दिवसाचा इतका आनंद असेल. आणि ह्यावेळेस ना प्रचंड सुट्ट्या झाल्या, खूप सुट्ट्या झाल्या, त्यामुळे कदाचित असेल ते. पण छान आरवी सकाळी पण खूप छान होती, प्रिपेअर होती ती एकदम, की हां आज मला स्कूलला जायचं आहे. आणि छान तिने पण सपोर्ट केला सकाळी मला सगळं आवरण्यासाठी. आणि म्हणाली मम्मा तू शूज वगैरे घाल, मी माझ्या हाताने साबुदाणा खिचडी फिनिश करते. तर तिने साबुदाण्याची खिचडी पण तिच्या हाताने फिनिश केली आणि बाकीची टिफिनला पण दिली. आणि असं पण म्हणाली की मला टिफिनमधली पण थोडीशी दे, मला आत्ता हवी आहे. तर केस तिचे कितीही कट केले तरी ते पोनी घालण्याचं असतंच. बिलकुल तिला ते आवडत नाही बेल्ट वगैरे. ती म्हणते मम्मा टोचतो. मी तिला इथे तेच सांगते की अरे थोडंसं बेल्ट लावलेलं चालतं, बेल्ट लावून जात जा. तर नाही मम्मा मला पोनीच आवडते. तर तिला पोनी घालून दिल्या. आणि सकाळचं हे काम खूप हे असतं. आणि त्यात ना काय करतात मुली, इकडे मान फिरव तिकडे मान फिरव, सकाळची घाईची वेळ, आणि किती वेळेस त्यांची ती मान आपल्याला सरकवावी लागते. तिथे आजोबा पण उठले आहेत, तर आजोबांना पण हाय हॅलो करते सकाळी. आणि अशा आरू रेडी झाली आहे, सुंदर दिसते आहे एकदम. स्वामींना मुजरा करते आहे, बाप्पाला नमस्कार करते आहे. आणि सकाळी शाळेत जाण्याची तिची पूर्ण तयारी झालेली आहे. आता इथे तिला इतकी घाई झाली आहे. आणि ॲक्च्युली झालं असं की ती रात्रीपासून म्हणत होती मला की आई बाबा तुम्ही मला सोडवायला येऊ नका, मी व्हॅननेच जाईल. आणि मी तिला म्हटलं नाही आरू, फर्स्ट डे येऊ दे ग आम्हाला, येऊ दे. तर ती रडायला लागली रात्रीच, नाही तुम्ही नका येऊ. आणि तिला इथे टीचरसाठी फुलं घेऊन जायचे होते, म्हणे मम्मा मी आज टीचरला गुलाबाचं फुल देते, फर्स्ट डे आहे म्हणून. तर तिने गुलाबाचं फुल घेतलं टीचरसाठी. आणि नंतर म्हणाली की शाळेच्या बाहेर काका भेटतीलच व्हॅनवाले, तर काकांसाठी पण घेते. मग 2 गुलाबाची फुलं घेतले. आणि पुढे जात असलेल्या कारवर ऑफकोर्स स्वामी दिसले. त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं आणि घाई मला म्हणाली आई स्वामी दिसते. तर मग अशा पद्धतीने आम्ही आरूला शाळेत सोडलं. आणि थोडंसं सुद्धा आरू रडली नाही, मागे वळून सुद्धा तिने पाहिलं नाही बघा. हातामध्ये गुलाबाचे फुलं घेऊन आतमध्ये गेली सुद्धा. घरी आलो आम्ही, मी थोडंसं बाल्कनीमध्ये बसले, चहा वगैरे घेतला, ह्यांचा टिफिन दिला, सगळे कामं आवरले. मग सावकाश मी 5 मिनिटासाठी बाल्कनीत बसले, चहा घेतला. आणि त्यानंतर देवपूजा केली. आज आरूला शाळेत सोडायला गेलो, त्यामुळे आरूच्या बाबांनी देवपूजा केली नाही. मग मी देवपूजा केली, जसं जमेल तसं करतो ते, किंवा मी, दोघांपैकी कोणीही जसं जमेल तसं आम्ही करत असतो. आणि देवपूजा केली. पहिले तर जे देवाचे आदल्या दिवसाचे फुलं वगैरे असतात ते सगळे व्यवस्थित काढून घेतले. आणि 2-3 वस्त्र हाताशी लागतातच, जसं की देवपाटावर ठेवण्यासाठी, ज्यांना देवांना आपण स्नान घालतो तर ते पाटावर वगैरे ठेवण्यासाठी एक वस्त्र लागतं, एक पुसण्यासाठी लागतं देवांना. असं एक देवांचं हे करून मी आपली नित्य जशी पूजा असते तशी देवपूजा केली. स्वामींच्या फोटोला सुद्धा गंध लावला. आणि इथे देवपूजा वगैरे झाली माझी. आणि किचनचं बाकीचे कामं आवरून घेतले, की जसं राहिलेला स्वयंपाक वगैरे, किचन ओटा क्लीन केला, कपड्यांच्या घड्या वगैरे, बाकी सगळे कामं झाले. आणि इथे आता व्हॅनवाल्या काकांचा फोन आलेला आहे. येताना आरू व्हॅननी आली होती, सो मला घ्यायला तिला बिल्डिंगमध्ये खाली जायचं आहे. आरू कधी शाळेत जायला रडलीच नाही आहे, सो ती आत्तासुद्धा येताना इतकी हॅप्पी होती, इतकं छान तिला वाटलं होतं. आणि तसं पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे ती तर खूप खुश झाली होती त्या पावसामध्ये. पण ती छान डान्स करतच शाळेतून आली. आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.